हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे कर्जासाठीचं लग्न. गावाचं नाव खंडाळे. डोंगरांनी वेढलेलं हिरव्या शेतीचं पण गरीब कुटुंबाचं छोटंसं गाव. त्या गावात गणपतराव पाटील नावाचा शेतकरी राहत होता. 2 मुली, मोठी सविता आणि धाकटी राधा. घर साधं पण प्रेमाने भरलेलं. आई मुक्ताबाई नेहमी म्हणायची, आपल्याकडे पैसा नाही पण मन स्वच्छ आहे, हेच आपलं खरं धन. पण वास्तव तसं सुंदर नव्हतं. कर्जाचं ओझं डोक्यावर होतं. शेतीसाठी घेतलेलं पण पीक न येता सगळं बुडालं. गणपतराव रोज शेतात जाऊनही परत रिकाम्या हाताने घरी यायचा. राधा अजून कॉलेजला जायची. सविता मात्र आईला घरकामात हातभार लावायची. पण एक दिवस गावात अफवा उठली, गणपतरावांचं घर विकायला निघाले. राधा घाबरली. आई, खरंय का हे? मुक्ताबाई शांतपणे म्हणाली, आपण थोडं उधार आणलं होतं, पण आता व्याज वाढत चाललंय. तुझ्या बाबांना झोप लागत नाही रे. त्या रात्री घरभर शांतता होती. पण सविता मात्र अंगणात बसून विचार करत राहिली. आई, बाबांचं ओझं कमी करण्यासाठी मी काय करू शकते? दुसऱ्या आठवड्यात गावात एका मोठ्या घरातील कार आली. त्यातून उतरलेली व्यक्ती रावसाहेब जोशी, शहरातले मोठे व्यापारी. त्यांनी थेट गणपतरावांच्या घरी जाऊन विषय काढला. तुमची मोठी मुलगी बघितली आहे गावात, सविता. खूप समजूतदार वाटते. माझ्या घरात एका ज्येष्ठ व्यक्तीला सांभाळणारी, शिक्षित आणि सभ्य मुलगी हवी आहे. ती तयार असेल तर आम्ही तिचं लग्न आमच्या कुटुंबात करू इच्छितो. गणपतराव थबकले. म्हणजे लग्न? हो, पण अट एकच. तिला शहरात आमच्याकडे राहावं लागेल. आमचा मुलगा परदेशात आहे. त्याच्या वडिलांची तब्येत बिघडलेली आहे. गणपतराव आणि मुक्ताबाई दोघेही गोंधळले. पण रावसाहेबांनी पुढे सांगितलं, आम्ही तिला सगळ्या सुखसोयी देऊ आणि तिच्या घरचं कर्ज आम्ही फेडू. हे ऐकताच गणपतरावांच्या डोळ्यात पाणी आलं. राधा काही बोलू शकत नव्हती. सविता मात्र शांतपणे म्हणाली, मी तयार आहे. त्या रात्री राधा तिच्याकडे धावली. ताई, तुला हे लग्न करायचं नाही. त्या घरात काय माहीत कसं आयुष्य मिळेल. सविता फक्त हसली. राधा, आई-बाबांचं कर्ज मी फेडते. तुझं शिक्षण थांबू नये म्हणून मी हा निर्णय घेतलाय. मी ठीक असेन. सविताचं लग्न साधेपणानं झालं. शहरातल्या मोठ्या बंगल्यात ती आली. घरातले लोक कमी होते. रावसाहेब, त्यांची पत्नी आणि त्यांचे आजारी वडील श्री जनार्दन जोशी. सगळं आलिशान होतं पण वातावरण थंड. रावसाहेबांनी लग्नाच्या दिवशीच सांगितलं, हे घर तुझं आहे, पण लक्षात ठेव, आमच्या वडिलांची सेवा हीच तुझी जबाबदारी आहे. सविताने नम्रतेने मान डोलावली. तिला कळलं, हे लग्न नव्हे तर एक करार आहे. दिवस जात गेले. ती जनार्दन जोशींना औषधं द्यायची, त्यांना वाचून दाखवायची, अंथरूण बदलायची. 3 महिन्यात घरातील सगळ्यांनी तिच्या कामाची दखल घेतली. पण कुणी तिला सून म्हणालं नाही. ती होती केअरटेकर बाई. राधा दर महिन्याला पत्र लिहायची. ताई, मी कॉलेज पास झाले, पण तुझा फोटो मिळाला नाही अजून. सविता हसून पत्र वाचायची, पण उत्तर नेहमी एकच, सगळं ठीक आहे, आई-बाबांची काळजी घे. एक दिवस जनार्दन जोशींची तब्येत जास्त बिघडली. ते सविताला म्हणाले, बाळा, तुझ्यासारखी मुलगी देवाने दिली असती तर माझं आयुष्य वेगळं झालं असतं. पण तू इथे केवळ जबाबदारी म्हणून राहिली आहेस ना. सविताच्या डोळ्यात पाणी आलं. नाही बाबा, मी मनापासून सेवा करते, प्रेमाने. त्या रात्री पहिल्यांदा तिला घरातल्या खोलीतला दरवाजा उघडलेला दिसला. आत फोटो होते. एका स्त्रीचे, रावसाहेबांच्या भावाच्या लग्नाचे.
आणि एक चिठ्ठी. ती गेली पण तिची जागा कुणी भरू शकत नाही. तेव्हा सविताला कळलं, रावसाहेबांचा मुलगा परदेशात नसून त्याचं लग्न तुटलं होतं आणि हे लग्न त्यांच्या घराची प्रतिमा वाचवण्यासाठी झालं होतं. गावात मात्र परिस्थिती बदलली. कर्ज फेडलं गेलं, शेती परत चालू झाली, पण सविताने कधीच घरी फोन केला नाही. आईला वाटायचं मुलगी सुखात आहे, पण आतून ती हळूहळू तुटत होती. राधा आता शहरात नोकरीला लागली. तिने अनेकदा बहिणीचा पत्ता शोधायचा प्रयत्न केला, पण रावसाहेबांच्या घराचे दरवाजे नेहमी बंद असायचे. 5 वर्ष गेली. एक दिवस फोन आला, तुमचे आई वडील रुग्णालयात आहेत. हृदयविकाराचा झटका आला आहे. राधा धावत गावात गेली. आई बाबा बेशुद्ध अवस्थेत होते. तेव्हा तिला आठवलं, ताईला कळवायला हवं, पण ताईशी संपर्क नव्हता. 2 दिवसांनी रुग्णालयाच्या दारात एक कार थांबली. त्यातून उतरलेली सविता, पण तिच्या चेहऱ्यावरचा तेज हरवलेला. ती थकलेली, पण डोळ्यात ठामपणा. राधा धावत तिच्याकडे गेली. ताई, तू आलीस? सविताने फक्त आईच्या हातावर हात ठेवला. मला यायचंच होतं. आता सगळं सांगायची वेळ आली आहे. आई थोडी शुद्धीवर आली आणि म्हणाली, बाळा, तू खुश आहेस ना तिकडे? सविताने शांतपणे उत्तर दिलं, आई, मी त्या घरात बायको म्हणून नाही, केअरटेकर म्हणून गेले होते. मी तुमचं कर्ज फेडण्यासाठी तिथे राहिले. गणपतराव डोळे उघडून पाहत होते. म्हणजे त्या सगळ्या वर्षात तू? हो बाबा, ते लग्न नव्हतं, तो एक सौदा होता. पण मी त्यांची सेवा केली, मान दिला आणि जेव्हा तुमचं कर्ज संपलं तेव्हा मी माझं कर्तव्य पूर्ण झालं म्हणून परत आले. त्या रात्री राधाने विचारलं, ताई, पण तू एवढा मोठा त्याग का केलास? सविता हलक्या आवाजात म्हणाली, प्रेम हे केवळ माणसासाठी नसतं, ते कुटुंबासाठीही असतं. आईबाबांचं ओझं कमी झालं, तू शिक्षण घेतलंस, हाच माझा आनंद आहे. काही दिवसांनी आई वडील बरे झाले. सविताने परत त्या श्रीमंत घरात जाणं नाकारलं. माझं काम पूर्ण झालं, ती म्हणाली. रावसाहेबांनी तिचं कौतुक करत एक घर तिच्या नावावर केलं. तू आमच्या घराचं नाव वाचवलंस, त्यांनी सांगितलं. पण सविताला आता फक्त आपल्या गावात राहायचं होतं. आई वडिलांसोबत, राधासोबत, स्वतःच्या मातीमध्ये. काही वर्षांनी राधाचं लग्न झालं. ती शहरात नोकरी करत राहिली. सविता मात्र गावातच राहून महिलांसाठी एक स्वावलंबन केंद्र सुरू केलं. ती मुलींना सांगायची, कधी कधी स्त्रीला जगण्यासाठी तडजोड करावी लागते, पण त्या तडजोडीतही सन्मान ठेवता आला पाहिजे. गावातील लोक तिला सविताताई म्हणून ओळखू लागले. कोणी विचारलं, ताई, तू लग्न का नाही केलंस पुन्हा? ती फक्त हसून म्हणायची, मी एकदा कर्ज फेडलंय, आता फक्त आयुष्य जगायचंय. आई वडिलांच्या निधनानंतर राधाला सविताचं एक पत्र मिळालं. राधा, मला आनंद आहे की तू शिक्षित झालीस, स्वतंत्र झालीस. मी जे केलं ते ओझं नव्हतं, ती माझी जबाबदारी होती. मी आता कुठे आहे हे तुला सांगू शकत नाही, पण जेव्हा वाऱ्यात आईचा सुगंध येईल तेव्हा समज तुझी ताई जवळ आहे. राधा डोळ्यात अश्रू घेऊन पत्र धरून बसली. बाहेर पाऊस पडत होता, जसा त्या दिवशी तिच्या बहिणीने घर सोडलं होतं. तिने स्वतःशीच म्हटलं, ताई, तू केअरटेकर नव्हतीस, तू आमचं आयुष्य वाचवणारी होतीस. कधी कधी स्त्रीच्या शांततेत सगळं जग दडलेलं असतं. सविताने श्रीमंती नव्हे तर सन्मान आणि जबाबदारीचं सौंदर्य दाखवलं. ती केवळ एका कुटुंबाची नव्हे तर हजारो मुलींच्या प्रेरणेची कहाणी बनली. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.